नाशिक लोकसभा मतदारसंघात काय होणार, कोणाला ही जागा मिळणार, उमेदवारी कोणाला मिळणार, अशा अनेक प्रश्नांनी मागील 2 महिन्यांपासून इच्छुक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामान्य माणसाला देखील भंडावलं होतं। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत नाशिकच्या जागेवरून पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे। तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय वेगळं चित्र बघायला मिळाले। भाजपच्या विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची उमेदवारी भाजपच्या पहिल्याच यादीत जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे त्या महिन्याभरापासूनच प्रचाराला लागल्याचं चित्र होतं। तसेच त्यांनी 2 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील सज्जता ठेवली होती। अशातच हेमंत गोडसे यांची देखील उमेदवारी जाहीर झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांची संयुक्तरित्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची रॅली नाशिक शहरातून काढण्यात आली। बीडी भालेकर मैदानापासून निघालेली रॅली पुढे शालिमार MG रोड मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेली। या रॅली प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह मनसे, RPI आठवले गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तो अर्ज भरायला या ठिकाणी महायुतीची आपण पाहिलेली आहे। खरं म्हणजे महायुतीचे दोन्ही उमेदवार हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार या प्रचंड मताधिक्याने विजयी होतील। नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते, कडक उन्हाळा असताना देखील। आणि यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण गेले 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम 50-60 वर्ष काँग्रेसला करता आले नव्हते। मोदी साहेबांनी 10 वर्ष केलं, या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने 2 वर्षामध्ये केलेलं काम, केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय की नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये इतके दिग्गज लोक आमच्या उमेदवारांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे आम्हाला कसलीच चिंता नाहीये। भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फक्त विजय नव्हे तर मोठ्या मताधिक्याने विजय होईल। असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, त्यानंतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील, त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली, तर प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। काल सर्वांची भेट घेतली आपण, मुंबईमध्ये होतं काल, मला असं वाटतं का फडणवीस, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपण स्वतः जे काम केलंय, महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय, नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या डिवाइड होणारे स्वामी चंद्रगिरी महाराजांची काही भेट घेणार आहात का? आपले त्यांचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहे, अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जातात। मला असं वाटतं का शांतिगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो। निश्चित त्यांचं जे काही इच्छा आहे तर मला असं वाटतं का आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन त्यांची
निश्चित त्यांचा विचार करतील, त्यांच्या जे काही म्हणणं असेल निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. दरम्यान ही महायुतीची रॅली शालिमार चौकातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून जात असताना शिवसैनिकांनी मशाल पेटवून जोरदार घोषणाबाजी केली आहे. यामुळे काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक.